तर असं काय झालं, जे सकाळी उठल्या-उठल्या मी लागले डायरेक्ट ढसा-ढसा रडायला. व्हिडिओच्या एंडिंगला जाणून घेऊयात. इथे मी निघालेली आहे मस्तपैकी ऑफिसला, आपला आतंकवादी लूक मोड ऑन करून आणि कोणतं गाणं सुनत चाललंय, बेखयाली. ते पण कबीर सिंगमधलं. मूड स्विंग्स होतात म्हणून माझे. आणि इथं मला थोडं फीव्हर झाल्यासारखं झालं. माझा चेहरा बघू शकता थोडा तापलेला आहे, म्हणजे सुजलेला आहे. पूर्ण माझ्या आख्यांच्या खाली काळं-काळं झालेलं आहे. ताप वगैरे आलं की असंच होतं. एकदम पुरं बॉडी वीक होते आणि त्याच्यावरनं मला तर भूक जास्त लागते ना, आजारी असली की काय. आपलं चटर-पटर खाण्याची तर आदतच आहे. भले मी किती आजारी असू दे, पण चटर-पटर खाणं सोडणार नाही. आणि मला माहिती नाही भाई माझ्या आयडीला काय प्रॉब्लेम झाले, कोणाची नजर लागली, कुठल्या काळ्या कुत्र्याची नजर लागली. भाई ना माझे व्हिडिओ पळत आहेत ना, माझे फॉलोअर्स बढत आहेत, नुसते घटतच चालले आहेत. मला काहीतरी आयडिया सांगा, म्हणजे मी अजून कशावरती बनवू शकते, काय काय नवीन आयडियावरती व्हिडिओ बनवू शकतो तुम्ही मला सांगा. इथे मी निघालेली आहे घरी. मला तरी असं वाटतं की मी मास्कमध्ये एकदम क्यूटच दिसते. आय थिंक मला तर असंच वाटतं आपण. तर असा विषय झाला की हे जे माझी आग सुजलेली आहे त्याच्या मागे आहे मधुमक्खी, जी शहदवरची बसते ती वाली मधुमक्खी. ती मला डंक मारून गेली. ॲक्च्युअली मस्ती मीच केली, तिची खोड काढली. पहिली बात तर मी तिला वहीनं मारली नोटबुकनी आणि ती मला येऊन टच करून डंक मारून गेली. मला वाटलं एवढं सुजणार नाही, पण लिटरली घरी जाईपर्यंत माझं थोबडं असं सुजलं होतं. आणि इथं मी चेहरा वगैरे फ्रेश झाले तरी पण मला टेन्शन माझ्या चेहऱ्याची. सूज कमी होईल का नाही? आय डोंट नो. अजून पण सूज आहेच. भेटूत आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.